पंढरपुर के बार्शी तहसील के भोईजे गांव, माढ़ा तालुका के सुल्तानपुर और पुणे के कुछ हिस्सों में आई बाढ़ से जनजीवन अस्त व्यस्त हो गया। संकट की इस घड़ी में पंढरपुर की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिति मानवीय धर्म निभाते हुए पीड़ितों की मदद के लिए आगे आई। मंदिर समिति की ओर से अब तक 1700 अन्न पैकेट, 1700 लाडू प्रसाद के पैकेट और 2000 पानी की बोतलें बाढ़ प्रभावित इलाकों में भेजी गई। समिति के कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेलके ने बताया कि यह सेवा अभियान सह अध्यक्ष, मंदिर समिति के सदस्य और अधिकारियों के मार्गदर्शन में लगातार चलाया जा रहा है ताकि समय रहते जरूरतमंदों तक मदद पहुंच सके। धार्मिक स्थलों द्वारा किए जा रहे इस प्रकार के राहत कार्य समाज में एक सकारात्मक उदाहरण प्रस्तुत करते हैं। सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा या 3 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्येच लोक अडकलेत। त्यांसाठी मदत म्हणून मंदिरे समितीमार्फत त्यांना फूड पॅकेट्स, त्याचप्रमाणे पाणी बॉटल आणि इतर साहित्य असं मंदिरे समितीमार्फत मदत करण्यात येत आहे। आपण माढा या ठिकाणी 500 फूड पॅकेट्स, 500 बॉटल, त्याचप्रमाणे बार्शी या ठिकाणी सुद्धा 500 फूड पॅकेट आणि 500 पाणी बॉटल्स आपण काल वितरित केलेले आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पालकमंत्री महोदय हे सांगतील त्या ठिकाणी सुद्धा मंदिरे समिती अशाच प्रकारची मदत भविष्यात देखील करणार आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणी वाहनं जाण्यास अडचण होती किंवा बोटीतून सुद्धा जाणं अवघड होतं। अशा ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी सूचना दिली होती की एअरलिफ्ट करून सुद्धा फूड पॅकेट्स वाटप करणार आहोत। त्यामुळे पुणे एअरपोर्ट या ठिकाणावरून सुद्धा एअरलिफ्टसाठी 500 फूड पॅकेट्स हे मंदिरे समितीमार्फत तयार करून त्या ठिकाणी पोहोच करण्यात आलेले आहे।